तुमच्या उभं झुजतो ना, चपला झुजतोय आम्ही 10-15 वेळा, महिन्यातून 3-3, 4-4 वेळा तुमच्या दारात येतो आणि आम्ही भीक मागेल्यासारखी मागतोय, बोलतोय, विनंत्या करतोय, अर्ज करतोय ना. मग तुमचे जर पैसे शासनाकडे अडकले असं तुम्ही सांगतात ना, मग हे वसूल करण्याची जबाबदारी तुमची आहे ना. मग तुम्ही सगळे अधिकारी जाऊन तिकडे मंत्रालयामध्ये बसा आणि ते पैसे काढून घ्या. ही जबाबदारी आमची नाही ना. त्या कारणासाठी तुम्ही आमचे पैसे अडवून ठेवणे हे कुठल्या न्यायामध्ये बसतं? सेवानिवृत्त झालेले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत, यांना 7वा वेतन आयोग लागू केलेला नाही. या संदर्भात आमची ही पत्रकार परिषद आहे. मुंबई महानगरपालिका शाळेतून जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेत त्यांना खरं तर 1/1/2016 पासून 7वा वेतन आयोग लागू करायला पाहिजे होता मुंबई महापालिका प्रशासनाने, पण तो सप्टेंबर 2023 मध्ये लागू केला. त्यामुळे विद्यमान कर्मचारी जे होते शाळेमध्ये तर सर्वांनाच, आम्ही जेव्हा होतो सेवेमध्ये सप्टेंबर 2023ला, तर त्या दरम्यान कर्मचारी यांना पेन्शन रिवाइज करणं आवश्यक होतं, ते त्यांनी केलेलं नाहीये. त्यामुळे सप्टेंबर 2023 पूर्वी आणि सप्टेंबर 2023 नंतर जे कोणी रिटायर झालेले कर्मचारी सगळे आम्ही आहोत, त्यांना पेन्शन ही 6व्या वेतन आयोगानुसार मिळते. ही सगळ्यात मोठा आमच्यावर झालेला आर्थिक अत्याचार आहे. आणि आम्ही सेवानिवृत्त आहोत. आमचं वय सर्वांचं आहे 60 ते 90. या वयोगटातली सगळी बुजुर्ग मंडळी, ज्येष्ठ नागरिक आहेत सगळे हे. आणि अशा ज्येष्ठ नागरिकांवर असा आर्थिक अत्याचार करणं हे काय न्यायाला धरून नाहीये. हा फार मोठा अन्याय आहे. आणि त्यामुळे आता हे सगळे कर्मचारी आहेत हे म्हणजे अस्वस्थ आहेत. त्याच्यामध्ये काय झालंय, आमच्या सगळ्यांचा महापालिका प्रशासनाने शारीरिक छळ चालवलेला आहे. या, बसा, भेटा, ट्रेन पकडा, या रे, यांच्या विनंत्या करा, यांना अर्ज द्या, बैठका घ्या, हा शारीरिक छळ आहेच. प्लस मानसिक छळ. कारण आम्हाला आमच्या कुटुंबामध्ये विचारलं जातं, तुमचे पगार तुम्ही 7व्या वेतन आयोगाने घेतले, मग पेन्शन 6 नुसार कशी काय, ग्रॅच्युइटी एवढी कशी कमी मिळाली, तुमचं कम्युटेशन तुम्हाला एवढं कमी का मिळालं, थकबाकी कधी मिळणार, अशा अनेक प्रश्न नातेवाईक आमचे विचारतायत, आमचं कुटुंबीय आम्हाला विचारताय, आमची मुलं आम्हाला विचारतायत, आमचे मित्रपरिवार आम्हाला विचारताय. त्यामुळे आम्ही कोणाकोणाला स्पष्टीकरण याचं देणार, काय उत्तर आम्ही देणार, हा आमचा मानसिक छळ आहे. आणि आर्थिक छळ तर तो महापालिका प्रशासनाने सगळे पैसे आमचे रोखून धरलेले आहेत, दिलेच नाहीयेत. आणि ही थकबाकी लाखो रुपयामध्ये आहे, लाखो, केवळ हजारात नाहीये. त्यामुळे हा एक आमचा तो आर्थिक छळ आहे. म्हणजे शारीरिक छळ, मानसिक छळ आणि आर्थिक छळ तिन्ही बाजूने मुंबई महापालिका प्रशासनाने आमचा आर्थिक छळ चालवलेला आहे. आणि हे आता याच्यामुळे आता हे सगळे कर्मचारी अस्वस्थ आहेत. ही संख्या टोटल 4,500 आहे. कशी तर 1/1/2016 पूर्वी रिटायर झालेले शिक्षक, त्यांना पण 7 नुसार पेन्शन रिवाइज करायला पाहिजे, ही केलेली नाहीये. आणि 1/1/16 नंतर रिटायर झालेले शिक्षक एकूणच 1997 पासून आज 2026 पर्यंत महानगरपालिकेची सेवानिवृत्त नंतर जे सेवानिवृत्ती वेतन घेणारे कर्मचारी आहेत त्यांची संख्या 4,500 आहे. हे सगळे 4,500 कर्मचारी वाट बघतायत की आमची पेन्शन रिवाइज कधी होणार. आणि खऱ्या अर्थाने 7वा वेतन लागू झाला सप्टेंबर 23ला. 23 पासून मोठ्या प्रमाणात ही संख्या वाढायला लागली. आता ती संख्या दर महिन्याला वाढते. पावसाळी अधिवेशन त्यावेळेला विषय काय मांडला जातो? पावसाळी अधिवेशनामध्ये मांडलेला आहे, काही आमदार महोदयांनी हा मुद्दा मांडला. परंतु अडचण अशी आहे की ही जी सेवानिवृत्ती वेतन योजना जी आहे ती पूर्णपणे मुंबई महानगरपालिकेची आहे. याच्या शासनाचा 1 रुपयाचा काही संबंध नाहीये. आणि त्या संदर्भात शासनाने मुंबई महानगरपालिकेला 2004 सालीच सांगितलेलं आहे, लिखित स्वरूपामध्ये GR आहे, पत्र आहे, की तुमची जी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आणि खाजगी प्राथमिक अनुदानित शाळेतील कर्मचारी यांच्यासाठी जी तुम्ही पेन्शन योजना राबवत आहात, यात तुम्हाला कुठलाही शासनाकडून 1 रुपया अनुदान मिळणार नाही. ही पूर्णपणे तुम्ही स्वनिधीतून द्यायचं आहे. त्यामुळे याच्याशी शासनाचा काही संबंध नाहीये. किंवा थकबाकीचा प्रश्न येईल. आमचे पगार जेव्हा चालू होते तर थकबाकी संदर्भात जो काय प्रश्न आहे ना, त्याच्यामध्ये शासन 50%, महापालिका 50%, तिथे मात्र तो प्रश्न येईल. पण तो आमच्यासाठी आता महत्वाचा नाहीये. मॅडमची काही चर्चा, काही या संदर्भात आपली माहिती त्यांना देण्यात आली आहे? यांचे चिरंजीव प्रियांक राऊत यांच्या माध्यमातून आम्ही एक पत्र त्यांना दिलेलं आहे पेन्शन असोसिएशनचं, की तुम्ही आमची एक बैठक घ्या पेन्शन असोसिएशनची सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आणि हा प्रश्न मार्गी लावा. परंतु अजूनही आयुक्तांनी आम्हाला बैठक दिलेली नाही. एका बाजूला सिनियर सिटीजनसाठी महानगरपालिका राखीव जागा ठेवून सन्मान करायचा प्रयत्न करते, दुसऱ्या बाजूला
त्याच सिनियर सिटीजनला एवढा पेमेंट देतो किंवा हे करून तुमच्यावर अन्याय करायचा प्रयत्न करायचा. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो पेमेंट तुम्हाला न देण्याचा त्यांचा मानस आहे का असं तुम्हाला वाटतंय का? खरं तर तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे फार मोठा अन्याय आहे, आर्थिक अन्याय आहे आमच्यावरती. परंतु कधी कधी शंका येते, तुमच्या मताला मी थोडंसं दुजर देतो. कधी कधी शंका येते, हे इतके प्रलंबित ठेवतायत की कदाचित जे अधिकारी आहेत त्यांच्या मनामध्ये आमची थकबाकी बुडवायची आहे का, किंवा आहे त्यामध्ये समाधामाना गप्प बसा असं काही त्यांचं विचार आहे का, अशी आमच्या मनामध्ये शंकेची पाल चुकते. पण आम्ही या गप्प नाही बसणार. पालिका एका बाजूला दिखावा करते सिनियर सिटीजनसाठी 10 वर्ष एवढा प्रलंबित राहावा एवढा मोठा प्रश्न नाही हा कळलं की का? 10 वर्षामध्ये जर तुमचा एक प्रश्न सुटत नसेल तर मग शंकेला बाकी वाव. शंकेला वाव मिळते. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिलं जातं. तुमच्यावर पूर्णपणे अन्याय होतो. हो, अगदी मुंबई महानगरपालिकेचे शिक्षक जे आमचे वर्गमित्र आहेत, आम्ही एकत्र शिकलेलो आहे ना, ते काही मित्र माझे प्रत्येकाचे सगळ्यांचेच की मुंबई महानगरपालिकेत त्यांनी सेवा केली, रिटायर झाले. त्यांना 7व्या वेतन आयोगाचं पगार पण त्यांनी घेतले, पेन्शन घेतायत, ग्रॅच्युटी घेतली, कम्युटेशन घेतलं, थकबाकी घेतली. फक्त आम्ही कुठे खाजगीमध्ये आहोत ना, हाच आमचा दोष आहे असं आता आम्हाला वाटतंय. आम्ही फार मोठी चूक केली की काय खाजगी प्राथमिक मध्ये जाऊन. त्यामुळे अशी अपराधाची भावना आमच्या मनामध्ये सगळ्यांची कधी निर्माण होते. एवढा भेदभाव, स्वातंत्र्यपणाची वागणूक. आता पुढची भूमिका काय आहे? पुढची भूमिका आहे, आजच्या या पत्रकार परिषदेनंतर आम्ही आता 20 तारखेला एक छोटं आंदोलन आम्ही आझाद मैदानामध्ये करणार आहोत. लक्षवेधी आंदोलन असेल, त्याच्यामध्ये आम्ही पुन्हा एक वेळ तो प्रयत्न करू. आणि जर त्याच्या पुढे नाही झालं तर मात्र आमच्या कुटुंबियासह सगळ्या मित्रपरिवार सगळ्यांसह आम्ही आता मोठं आंदोलन करू की जन भूतो न भविष्यती असं सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचं आंदोलन असेल, अशी आमची भूमिका आहे. प्रशासनाने किती दिवसांचा अल्टिमेट आम्ही फक्त 15 दिवसाचा त्यांना अल्टिमेट द्या. या 15 दिवसामध्ये याच्यात त्यांनी तो निर्णय घ्यावा, अन्यथा मग त्यांनी आमच्या आंदोलनाला सामोरं जावं लागेल. आणि पालिका प्रशासन आम्हाला नेहमी असं उत्तर देते की 50% गव्हर्नमेंटकडे तुमची महाराष्ट्र प्रशासनाकडे अडकलेले आहेत. ते तुम्हाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला काही देऊ शकत नाही. मग ते मागायला कोणी जायचं? आम्ही देतो. हा एक ही कळीचा मुद्दा जबाबदारी आहे. कोणाची आहे? ही जबाबदारी कोणाची? पालिकेतल्या अधिकाऱ्यांनी जायला हवं ना. तुमचे 50% इतके वर्ष जर गव्हर्नमेंटने अडकवले तर तुम्ही तिथे मागायला जा. आम्ही का जाणार का? आम्हाला हे उत्तर अपेक्षितच नाहीये. हे चुकीचं उत्तर आहे तुमचं. तुम्ही आम्हाला का रोखलात ते सांगा. आज आम्हाला आम्ही एक त्यांना स्पष्ट, मी स्वतः मीटिंग मध्ये त्यांना सांगितलं होतं, आमच्या सगळ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पैसे तुमच्याकडे आहेत ना. पेन्शन थकबाकी असेल, पगारात थकबाकी असेल, ग्रॅच्युटी थकबाकी आहे, कम्युटेशनचे आहे. मग आम्ही आमचे तुमच्या उमरे झुजतो ना, चपला झुजतोय आम्ही 10, 15 वेळा महिन्यातून 3, 4 वेळा तुमच्या दारात येतो आणि आम्ही भीक मागेल्यासारखे मागतोय, बोलतोय, विनंत्या करतोय, अर्ज करतोय ना. मग तुमचे जर पैसे शासनाकडे अडकले असं तुम्ही सांगतात ना, मग हे वसूल करण्याची जबाबदारी तुमची आहे ना. मग तुम्ही सगळे अधिकारी जाऊन तिकडे मंत्रालयामध्ये बसा आणि ते पैसे काढून घ्या. ही जबाबदारी आमची नाही ना. त्या कारणासाठी तुम्ही आमचे पैसे अडवून ठेवणे हे कुठल्या न्यायामध्ये बसतं? आणि आज आज आम्ही- आम्ही सांगितलं 95% महिला आहेत. तर आम्ही महिला म्हणून तुमचं अनुदान मागतच नाही आहोत, दान मागत नाही आहोत. आम्ही आमचं हक्काचं मागतो. लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी म्हणून तुम्ही जे दान देताय ना त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणणं नाहीये. तुम्ही आम्हाला आमच्या कष्टाचे पैसे पैसे दे. आम्हाला दान नकोय तुमचं. आज आम्ही प्रत्येक गोष्ट म्हणजे बीएमसीला जी गोष्ट आम्ही करतो, काम दिलेलं असतं, कुठलाही पेपर किंवा कुठलाही तुम्ही एखादा सर्क्युलर काढतात त्यावेळेला सगळी कामं जशी खाजगी अनुदानिला देतात तशीच पीएमसीला देतात. मग त्यावेळेला 7वा आयोग सुद्धा लिहिताना त्यावेळेला फक्त एकच वाक्य लिहिलं पाहिजे होतं की बीएमसीला जेव्हा लागू होतो तसा अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेला सुद्धा दिला पाहिजे. जर असं झालं फक्त एकच वाक्यासाठी आम्ही 10 वर्ष आज आम्ही इथे थांबलेलो आहोत, तर हे होता कामा नये. आमचं म्हणणं आहे समान काम समान वेतन. द्यायला पाहिजे. आम्ही शासनमान्य आहोत तर पगार पण त्यांचे प्रमाणे आम्हाला मिळत होते. मग आम्हाला पेन्शन का नाही? का नाही? आणि महानगरपालिकेचीच ही जबाबदारी. स्टेट गव्हर्नमेंट वगैरे हे सांगतात, त्याला काही अर्थच नाहीये. पेन्शन लागू होतं त्यावेळेला ते फक्त घोळात घेण्यासाठी हा. तुम्हाला निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन, युवा स्तंभ न्यूज नेटवर्क.